एक विशेष बातमी पाहूया। पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या होम पिचवर मोठे फेरबदल झालेत। 19 नव्या मंत्र्यांनी आज शपथ घेतली। यात अनेक नवे चेहरे आहेत। हे नवे चेहरे कोण आहेत, हा फेरबदल का करण्यात आला, या सगळ्याचा आढावा घेणारा हा आमचा स्पेशल रिपोर्ट। गुजरात नरेंद्र मोदी आणि अमित शहांचं होम ग्राउंड। या राज्यात राजीनाम्यांचा एक नवा पॅटर्न सुरू झालाय। मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल वगळता काल संपूर्ण मंत्रिमंडळानं राजीनामे दिले आणि त्यानंतर सुरू झाला काही तासांचा सस्पेन्सचा खेळ। नव्या मंत्रिमंडळात कुणाला घेणार आणि कुणाला डच्चू देणार, या सगळ्याबद्दलच्या चर्चा सुरू झाल्या। उत्तरं मिळाली आज सकाळी 11:30 वाजता। गुजरात विधानसभेच्या 25 आमदारांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली। यातले 6 चेहरे आधीचे होते तर 19 चेहरे नवे होते। यामधला सर्वात महत्त्वाचा चेहरा आहे हर्ष संघवी। हर्ष संघवी यांना गुजरातचं उपमुख्यमंत्री बनवण्यात आले, तर दुसरीकडे आमदार रिवाबा जडेजा यांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली आहे। रिवाबा या क्रिकेटपटू रवींद्र जडेजा यांच्या पत्नी आहेत। मोदी शहांनी नवं मंत्रिमंडळ बनवताना जातीय समीकरणं सुद्धा संतुलित केली आहेत। गुजरातच्या मंत्रिमंडळामध्ये आता 8 ओबीसी मंत्री आहेत, 6 पाटीदार मंत्री आहेत, 4 मंत्री आदिवासी समाजातले आहेत, 3 मंत्री अनुसूचित जातींमधले आहेत, 2 क्षत्रिय समाजातले आहेत, तर 1 मंत्री ब्राह्मण समाजातून आणि 1 मंत्री जैन समाजातून निवडण्यात आले। आता भाजपनं इतका मोठा निर्णय का घेतला, यामागेही अनेक कारणं सांगितली जात आहेत। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीनं मंत्रिमंडळामध्ये मोठे फेरबदल करण्यात आले। डिसेंबर 2027 मध्ये गुजरातमध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत। त्याच पार्श्वभूमीवर सुद्धा हा निर्णय घेतलेला असू शकतो। काही मंत्र्यांच्या विरोधात नाराजी होती, तर काहींना जातीय समीकरण साधण्यासाठी राजीनामा द्यायला सांगण्यात आलं। गुजरातमध्ये आम आदमी पक्षाचा प्रभाव वाढतोय, याचा सामना करण्यासाठी नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आल्याची ही चर्चा आहे। याशिवाय ज्येष्ठ मंत्र्यांच्या जागी तरुण नेत्यांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली आहे, हे स्पष्ट आहे। 2022च्या विधानसभा निवडणुकांच्या अगोदर 2021 मध्ये सुद्धा मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण कॅबिनेट बदललं होतं। मोदी शहांनी हा प्रयोग दुसऱ्यांदा केलाय, पण प्रयोग म्हटला की कधी जमतो तर कधी तो फसण्याचीही शक्यता असते। पण राजकीय जोखीम पत्करणं ही मोदी शहांच्या राजकारणाची ओळख आहे। त्यातले धोके आणि फायदे त्यांना पक्के माहीत असतात। त्यामुळे 2027च्या गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये या प्रयोगाचा किती फायदा होतो ते पाहावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र।